ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्रथम दिवशी बरेच काही विषय पाहिले, महाभारताची महिमा पाहिली. कशा प्रकारे महाभारताच्या प्रथम खंडामध्ये आदी पर्वामध्ये भगवान नारायण हरींना प्रणाम केला आहे, व्यासांना प्रणाम केला आहे, सरस्वती देवीला प्रणाम करून आशीर्वाद घेतला आहे. आणि बरेच काही विषय आपण चर्चा केली. विशेष म्हणजे लोमहर्षण सूत यांच्या जन्माविषयी आपण चर्चा केली, आपल्या सर्वांना आठवत सुद्धा असेल. आणि आज आपण हे पण पाहिलं की कशा प्रकारे लोमहर्षण जे आहेत, जे सूत आहेत, त्यांचे जे पुत्र होते उग्रश्रवा, यांना कशा प्रकारे बलराम भगवंतांनी आशीर्वाद प्रदान केला की आपण सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे अतिशय सुंदर आणि लावण्यपूर्ण मधुर अशी आपण काय करू शकता, कथा करू शकता, किंवा आपण कथा करा. त्यांच्या डोक्यावरती आपले हस्तकमळ ठेवले, करकमळ. आणि आपण सुरुवात केली आणि नेमकं थोडं घोळ झाल्यामुळे आपण नैमिषारण्याची कथा आपण काय ऐकू शकलो नाही. तर मी आज तुम्हाला नैमिषारण्याविषयी एक दोन कथा आहेत पुराणामधून मी त्या तुम्हाला सांगत आहे. तर उग्रश्रवा जे ऋषी आहेत, हे नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींच्या बरोबर बसलेले आहेत, ज्या ठिकाणी अनेक वर्ष चालणारा यज्ञ त्यांना करायचा आहे. तर म्हणले हे जे नैमिषारण्य आहे, आपल्यापैकी बरेच जण गुरु महाराजांच्या यात्रेमध्ये नैमिषारण्याला आपण गेला असाल. तर हे नैमिषारण्य नाव का पडलं, तर म्हणले की वराह पुराणामध्ये याच्याविषयी कथा सांगितली आहे की एक वेळ गौरमुख नावाचे एक महान तपस्वी ऋषी या अरण्यामध्ये, खूप मोठं अरण्य होतं, तपस्या करत होते. आणि तपस्या करत असताना एक भयंकर राक्षस जे आपल्या असंख्य सैन्याबरोबर त्या वनामध्ये आला आणि त्यांना खूप, ते जे गौरमुख नावाचे जे ऋषी होते, जे तपस्या करत होते, त्यांच्या तपस्येमध्ये तो बाधा उत्पन्न करू लागला. आणि म्हणले की त्यांना एवढा त्रास होऊ लागला. त्यांनी काय केलं, ते जे गौरमुख ऋषी होते त्यांनी भगवान नारायण हरींचं स्मरण करायला सुरुवात केली. भगवान हरींचा त्यांनी धावा सुरू केला. ज्यावेळी हरींचा धावा सुरू केला भगवंताचा, त्यावेळी म्हणले की एका क्षणामध्ये, म्हणले एका क्षणात, त्याला म्हणतात निमिष, एका निमिषामध्ये भगवान काय झाले, त्या गौरमुख ऋषींचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले, प्रकट झाले. आणि एका क्षणामध्ये प्रकट झाले आणि त्या सर्व तो मुख्य राक्षस आणि ते अन्य सर्व त्यांचे जे राक्षस सैन्य होते, सर्वांचा त्यांनी काय केला, क्षणभरामध्ये विनाश करून टाकला. आणि त्यावेळी त्या गौरमुख ऋषींच्या समोर भगवंत म्हणाले की मी एका क्षणामध्ये माझ्या भक्ताच्या बोलावण्यावरून या ठिकाणी आलो आणि एका क्षणामध्ये, निमेषामध्ये काय केलेलं आहे, या सर्व राक्षसांचा संहार केला आहे. तेव्हा आजपासून हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्राचं नाव नैमिषारण्य असं होईल. कारण ते अरण्य होतं, जंगल होतं. एका क्षणात त्यांनी काय केलं, निमिषामध्ये राक्षसांचा वध केला, संहार केला, म्हणून त्याचं नाव हे नैमिषारण्य भगवंतांनी ठेवलं. तर हे नैमिषारण्याविषयी आणखी एक घटना सांगितली जाते की या नैमिषारण्यामध्येच भगवान श्रीकृष्णांचे जे सुदर्शन चक्र आहे, या सुदर्शन चक्राची जी नेमी आहे, हे शीर्ण होऊन या ठिकाणावरून पाताळ लोकांमध्ये त्या शीर्ण होऊन त्या ठिकाणी प्रवेश केला होता असं म्हणलंय. आणि त्यामुळं या क्षेत्राला नैमिषारण्य असं सुद्धा नाव पडलेलं आहे. आणि असं म्हणले की या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये शौनकादी हजारो ऋषी अनेक वर्ष चालणारा यज्ञ करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहेत. आणि म्हणले की या ठिकाणी उपस्थित असताना हे शौनकादी जे ऋषी आहे, त्याच्यामध्ये शौनक ऋषी आहे, त्यांनी काय केलेलं आहे,
की जे उग्रश्रवाजी आहेत यांना एक प्रश्न विचारला आहे, कारण ते अगवा आहे, ते प्रमुख आहेत सर्व ऋषींचे. ते काय प्रश्न विचारतायत की हे महात्माजी, आपण खूप महान आणि खूप सामर्थ्यवान आहात, तर आपण कृपा करून आम्हाला काय करा, थोड्या कथा सांगा, भगवत चर्चा आम्हाला ऐकायची आपल्या मुखामधून, तेव्हा आपण कृपा करून काय करा, सुंदर सुंदर पुराणातील शास्त्रातील कथा आम्हाला सांगा. आता बघा, तुम्ही विचार करू शकता की एक साधू ज्यावेळी भेटतो अनेक साधूंना, त्यावेळी त्यांच्यामध्ये काय सुरू होतं, संसारी कथा वार्ता चर्चा प्रजल्प नाही, त्यांच्यामध्ये काय होतं, भगवत चर्चा सुरू होते. तर शौनकादी ऋषी विचारतायत की उग्रश्रवाजींना की आपण काहीतरी आम्हाला कथा सांगा, भगवंताविषयी गुणगान, भगवंतांच्या लीला सांगा, त्यांचं वर्णन करा. बघा, वैष्णव कोण आहे, एक संत कोण आहे, एक रसिक भक्त काय असतो, त्याच्यामध्ये काय वैष्णवता असते. तो म्हणले की तीर्थी कुर्वंती तीर्थाणी, जिथं जिथं साधू जातो, वैष्णव जातो, त्या स्थानाला तो काय करतो, तीर्थ बनवतो. तीर्थ बनवतो कशा प्रकारे, एक तर आपल्या चरणांची धूळ, आणि दुसरी गोष्ट आहे भगवत कथा सांगणे, भगवत कथा इतरांना त्याची चर्चा करून. बोधयंत परस्परम कथयंतच माम नित्यम तुष्यंती च रमंती च. माझे भक्त ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी भगवान कृष्ण सांगतात, ते काय करतात, केवळ माझ्याविषयी चर्चा करतात. याचा अर्थ काय, कोण खरा वैष्णव आहे, म्हणले की अव्यर्थ कालत्वम वैष्णवत्वम. वैष्णव काय करतो, आपल्या जीवनामध्ये त्याला जेवढा निर्धारित वेळ दिलेला आहे जगण्यासाठी, या पृथ्वीवर राहण्यासाठी त्याला जेवढा वेळ दिलेला आहे, तो वेळ जो आहे अव्यर्थ कालत्वम वैष्णवत्वम, तो पूर्ण वेळ काय करतो, केवळ भगवत चिंतनामध्ये, भगवत चर्चा करण्यामध्ये घालवतो. त्याला म्हणतात वैष्णव. तो आपला वेळ थोडा सुद्धा, एक क्षणभर सुद्धा तो एक तर भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये घालवतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नाहीतर भगवत सेवा, भगवंताची घरामध्ये सेवा जिथं तो आहे त्या ठिकाणी, नाहीतर अतिथींची सेवा. हे ह्या तीन कार्यामध्ये तो स्वतःला काय करतो, लावून ठेवतो. आपला वेळ तो व्यर्थ जाऊ देत नाही, त्याला म्हणतात वैष्णव. आता हे सर्व उग्रश्रवाजी त्या ठिकाणी आहेत, ते लोमहर्षणचे पुत्र आहेत, आणि शौनक ऋषी सुद्धा त्या ठिकाणी आहेत, जे सर्व अन्य ऋषींचे काय आहेत, अगवा आहेत, प्रमुख आहेत. तर हे ऋषी शौनक, एक दुसरे ऋषी होते, त्यांनी एक प्रश्न विचारला उग्रश्रवाजींना. त्यांनी काय प्रश्न विचारला, ते म्हणले की हे कमलनयन, हे सूतकुमार, म्हणले की हे कमलनयन, हे सूतकुमार, आपले जे आपण या ठिकाणी आलेले आहात, हे कुठून आले आहात, आपलं शुभ आगमन कोणत्या स्थानावरून या स्थानावरती झालं आहे, आणि आम्हाला सांगा की आतापर्यंत तुम्ही जेवढे तीर्थ फिरले, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलात, त्यामध्ये सर्वाधिक आनंद देणारं कोणतं स्थान होतं, ते तुम्ही आम्हाला सांगा. ज्यावेळी असं म्हणल्यानंतर उग्रश्रवाजी जे आहेत ते काय करत आहेत, सांगतात की सर्वांना आता सांगायला सुरू करत आहेत की मी जस्ट नुकताच ज्या ठिकाणी जन्मेजय राजा सर्पयज्ञ करत होता, त्या सर्पयज्ञामध्ये कृष्ण द्वैपायन व्यासजी, जे आपल्या अनेक शिष्यांच्या बरोबर बसले होते, त्या ठिकाणी त्यांचे एक प्रमुख शिष्य होते वैशंपायन. तर या वैशंपायन यांना व्यासदेवाने सांगितलं की तू काय कर, लक्षात घ्या बरं का, मी कोण कुणाला सांगते ते आपण लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही गोंधळून जा. उग्रश्रवाजी सर्व ऋषींना सांगत आहेत. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आलात, सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कुठे भेटला. त्यावेळी ते उग्रश्रवाजी सांगतात की मी जन्मेजयाच्या यज्ञामध्ये होतो, त्या ठिकाणी व्यासदेव बसले होते, आणि त्यांच्या समोरच त्यांच्या चरणापाशी कोण बसले होते, त्यांचे शिष्य वैशंपायन बसले होते. आणि त्यावेळी व्यासदेवानी काय केलं की वैशंपायन यांना म्हणाले की अरे वैशंपायन, तू काय कर, या महाभारताची जी मधुर आणि दिव्य जी कथा आहे, तू काय कर, जन्मेजयाला सांग. व्यासाने सांगितलं,
वैशंपायन यांना की तुम्ही जन्मेजयाला ही महाभारताची कथा सांगा, कारण त्या ठिकाणी सुद्धा सर्पयज्ञ सुरू होता आणि या ठिकाणी सुद्धा नैमिषारण्यामध्ये यज्ञ सुरू आहे. ओके, आता तिथं पण कथा सुरू झाली, तिथं जन्मेजयाला सांगितली आणि आता या ठिकाणी काय आहे, उग्र श्रवाजी तीच कथा या सर्व शौनकादिक ऋषींना सांगत आहे. तेव्हा उग्र श्रवाजी म्हणतात की मी वैशंपायन यांच्या मुखातून महाभारताची संपूर्ण कथा ऐकली. आपले आद्य दादा गुरु कृष्ण द्वैपायन व्यास यांच्या चरणी मी बसलो होतो. आणि त्यावेळी ती कथा ऐकत असताना वैशंपायन यांच्या मुखामधून जो मला आनंद मिळाला तो आनंद काही वेगळाच होता आणि तोच आनंद मी आज तुमच्यामध्ये काय करणार आहे, शेअर करणार आहे. तोच मी तुम्हाला आनंद सांगणार आहे. तेव्हा उग्र श्रवाजी ते म्हणाले की मी अनेक तीर्थांचं दर्शन करत फिरत अनेक तीर्थामध्ये स्नान वगैरे करून शेवटी कौरव पांडव यांचं ज्या ठिकाणी युद्ध झालं कुरुक्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी सेमंत पंचक नावाचं एक स्थान आहे, त्याच ठिकाणी ही काय आहे, मी कथा ऐकली आहे आणि तीच मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे, असं पुन्हा पुन्हा त्यांना ते सांगत आहेत. तर आता हे उग्र श्रवाजी त्या सर्व ऋषींची स्तुती करत आहेत. ते म्हणत आहेत सर्व ऋषींना की हे ऋषीगण, आपण सर्वजण त्रिकाल ज्ञानी आहात, आपण सर्वजण स्नान संध्या अगदी वेळेमध्ये करणारे आहात. आजकाल बरेच काही असे ब्राह्मण वगैरे आहेत जे कलियुगाच्या प्रभावानं, सगळेच नाहीत, बरेच काही चांगले आणि शुद्ध पण आहेत, पण बरेच काही असे आहेत की जे आपल्या त्रिकाल संध्या वेळेत करत नाहीत. पण या ठिकाणी उग्र श्रवाजी या सर्व ऋषींना काय म्हणतात की आपण सर्व त्रिकाल ज्ञानी आहात आणि आपण सर्व त्रिकाल संध्या ज्या आहेत त्या वेळेत करता आहात. आपण जप आणि अग्निहोत्र सारखे यज्ञ पण करत आहात आणि आपण सर्वजण शुद्ध आहात आतून बाहेरून. तेव्हा माझी इच्छा आहे की मी आज सर्वांना जी कथा मी ऐकली, जिथं मी अधिक आनंद घेतला, तीच मी कथा तुम्हाला आता सांगणार आहे. आता एक लक्षात घ्या या ठिकाणी, मगाशी मी म्हणलं तुम्हाला साधू वैष्णव कसा असतो, जे त्यानं एका ठिकाणी ऐकलं आहे तो काय करतो, जिथं तो जातो त्या ठिकाणी तो इतरांना ऐकवतो. म्हणजे आपण भगवत कथा ऐकल्यानंतर किंवा शास्त्रांचं अध्ययन केल्यानंतर ते केवळ आतमध्ये नुसतं ठेवायचं नाही, ते काय करायला पाहिजे, आपण इतरांना सांगायला पाहिजे. कारण भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण म्हणतात की माझ्याविषयी जो इतरांना सांगतो तो मला सर्वाधिक प्रिय आहे, त्याच्यापेक्षा दुसरा प्रिय कोणी नाही. आलं का लक्षात? म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता की ते ज्या उग्र श्रवाने जे त्या ठिकाणी श्रवण केलं भागवत महाभारतचं कथा, तीच कथा या ठिकाणी ते काय करत आहेत, आता सर्व या ऋषींना ऐकवत आहेत. पण एक लक्षात घ्या, या संसारामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक उदाहरण मी आपल्याला सांगत आहे, 3 प्रकारचे लोक आहेत. तर एक वेळ काय झालं की एक कारागीर, एक खूपच बुद्धिमान आणि खूपच हुशार कारागीर याने काय केले की 100 ग्रॅम सोन्याच्या 3 मूर्त्या बनवल्या. 100 ग्रॅम सोन्याच्या 3 मूर्त्या बनवल्या आणि ह्या ज्या 3 मूर्त्या होत्या, ज्या दिसायला अगदी जशाच्या तशा, ऍज इट इज, काही फरक नाही, त्यांची कारिगिरी जशी आहे तशी काही फरक नाही, त्यांचं वजन एकदम 100 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम. आणि अशा या सुंदर मूर्त्या त्यांनी बनवल्या 100 ग्रॅमच्या, दिसायला कारिगिरी वगैरे नक्षीकाम वगैरे सगळं काही सेम. आणि ते काय केले, महाराजा विक्रमादित्य यांच्या दरबारामध्ये घेऊन गेले या 3 मूर्त्यांना. या 3 मूर्त्यांना महाराजा विक्रमादित्य यांच्या दरबारामध्ये घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे महाराज, हे विक्रमादित्य महाराज, कृपा करून आपण काय करा, माझ्या ह्या ज्या मूर्त्या आहेत यांचं वजन, यांची कारिगिरी, यांचे नक्षीकाम सगळं काही सेम आहे, पण या मूर्त्यांमध्ये काय फरक आहे तो कृपा करून मला सांगा. कोण सांगू शकेल? मला या बदल्यामध्ये काही धन नको आहे, मला केवळ माझ्यात मी केलेल्या ज्या कार्याचं जे कौशल्य, जे कुशलता आहे, कौशल्य आहे, त्याचं मूल्यांकन करायचं आहे की या कार्याची महानता मला जाणून घ्यायची आहे.
तर आपल्यापैकी कोणी असेल तर माझ्या या ज्या 3 मूर्त्या आहेत यांची काय विशेषता आहे यांचं मूल्यांकन करा. कोणी असेल तर सांगा. तर ज्यावेळी विक्रमादित्याने हे ऐकलं त्यावेळी विक्रमादित्यांनी अनेक सोनारांना बोलवलं त्या सभेमध्ये आणि अनेक खूप हुशार सोनार आले त्या ठिकाणी आणि प्रत्येक जण पाहू लागले त्या 3 मूर्तींना. त्या तिन्ही मूर्त्या सेम आहेत, वजन सेम आहे, नक्षीकाम सेम आहे, नाक, कान, डोळा, हात, पाय सगळं काही सेम आहे. काहीच कोणाला सापडेना की काय याच्यामध्ये विशेषता आहे. त्यावेळी जो कारागीर होता तो म्हणला, महाराज मला माफ करा, तुमच्या राज्यामध्ये असा एकही व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती, कुशल व्यक्ती नाही की जो माझ्या कार्याचं मूल्यांकन करू शकेल, त्याचं महत्व सांगू शकेल. त्यावेळी जे विक्रमादित्य महाराज होते त्यांनी काय केलं, त्यांच्या दरबारामध्ये त्यांचे जे सहयोगी होते, त्यांचं नाव होतं कालिदास, यांच्याकडे पाहिलं. ज्यावेळी कालिदासांच्याकडे पाहिलं त्यावेळी कालिदास म्हणाले, महाराज मी पाहतो या मूर्त्या, माझ्याकडे आणा. आणि ज्यावेळी त्या 3 मूर्त्या कालिदासांच्या समोर ठेवल्या त्यावेळी कालिदासांनी खूप काळजीपूर्वक, खूप ध्यानपूर्वक त्या मूर्त्यांना पाहायला सुरुवात केली. आणि ज्यावेळी त्या ध्यानपूर्वक मूर्त्या पाहिल्या लवकर त्यांच्या लक्षात येणार, पण काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की या मूर्तीमध्ये, प्रत्येक मूर्तीमध्ये एक विशेषता आहे. तर काय विशेषता होती, तर एक जी मूर्ती होती त्यांनी सांगितलं की मला एक तार द्या, एक बारीकशी तार द्या. तार आणली आणि तार त्यांनी काय केली, एका मूर्तीच्या कानामध्ये घातली आणि ती जी तार घातल्यानंतर ती इकडं घातली आणि इकडल्या कानातून बाहेर आली. हा फरक होता त्या मूर्तीमध्ये. आणि ते म्हणाले महाराजांना, की कालिदास म्हणाले, महाराज या मूर्तीची जी किंमत आहे ही एका कवडीची आहे. काय म्हणले, ह्या सोन्याच्या मूर्तीची किंमत 1 कवडी आहे. त्यांनी दुसरी मूर्ती घेतली आणि ती दुसरी मूर्तीच्या कानामध्ये काय केलं, तार घातली आणि ती काय झाली, तोंडाकडून बाहेर आली. आणि म्हणले की महाराज ही जी मूर्ती आहे या मूर्तीची किंमत 1000 सुवर्णमुद्रा आहे. आणि तिसरी मूर्ती घेतली आणि त्या तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ज्यावेळी तार घातली, ती तार जी आहे ती न इकडून तिकडे गेली, न तोंडातून बाहेर आली, ती आतमध्ये त्या मूर्तीच्या हृदयामध्ये उतरली. त्यावेळी म्हणले की महाराज तुमच्या राज्यामध्ये तुमचा जो कोषागार आहे, तुमचं जे धन संपत्ती आहे, खजाना जो आहे, त्या खजान्यामध्ये या मूर्तीचं मूल्य देण्यासाठी एवढं धन नाहीये. तुम्ही करू शकत नाही या मूर्तीचं किंमत, मूल्यच करू शकत नाही, कारण एवढं हे कारिगिरी याची विशेष आहे. तर महाराज म्हणले, हे कालिदास आपण उलगडून सांगा की काय याचा अर्थ आहे. त्यावेळी कालिदास म्हणाले की महाराज ही या संसारामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत, या 3 प्रकारच्या मूर्तीप्रमाणे. तर म्हणले की मूर्त्या दिसायला सेम आहेत, हात, कान, नाक, पाय सगळं काही सेम आहे, सामान तेच आहे. पण म्हणले जे संसारामध्ये संत महात्मा लोक आहेत यांच्या मुखामधून ज्यावेळी ते भगवत कथा सांगतात, कृष्ण कथा सांगतात, त्यावेळी त्यांच्या मुखामधून ऐकलेली कथा काही लोक काय करतात की इकडून ऐकतात आणि इकडून सोडून देतात. अशा प्रकारचे लोक या संसारामध्ये आहेत. ते काय आहेत, कवडी मोलाचे आहेत. त्यांची किंमत काय आहे, त्या मूर्तीच्या जी पहिली मूर्ती आहे ती इकडून तार गाठली, इकडून बाहेर आली, कवडी मोलाचे लोक आहेत त्या संसारामध्ये. त्यानंतर म्हणले दुसऱ्या मूर्तीचं काय, तर म्हणले या संसारामध्ये असे काही लोक आहेत की जे कथा ऐकतात, कारण दुसरी मूर्तीच्या कानामध्ये तार गाठली, इकडनं घातली, ती तोंडातून बाहेर आली. बरेच लोक असे आहेत की संसारामध्ये कथा बरेच जण ऐकतात, कथा ऐकतात आणि काय करतात, जीवनामध्ये आचरण करत नाही. कथा ऐकतात पण आचरण करत नाही. त्यामुळे हे या प्रकारचे जे लोक आहेत या संसारामध्ये हे काय आहेत, चांगले लोक आहेत, हे थोडे विशेष प्रकारचे लोक आहेत, महत्वाचे लोक आहेत. पहिल्या वाल्यापेक्षा थोडे श्रेष्ठ आहेत, पण अधिक श्रेष्ठ नाहीये, कारण ते आचरण आपल्या जीवनामध्ये करत नाहीत. ते ऐकतात, सांगतात पण आचरण करत नाही. तर म्हणले तिसऱ्याचं काय, तिसऱ्या मूर्तीचं, तर म्हणले की महाराज ही जी तिसरी मूर्ती आहे, असे काही या संसारामध्ये महापुरुष असतात, असे काही महान लोक या संसारामध्ये असतात की जे कथा ऐकतात, अध्ययन करतात, श्रवण करतात, ते समजून घेतात आणि काय करतात, ते इतरांना सांगायच्या आधी स्वतः सुद्धा त्या काय करतात, त्या सर्व विचारांचं, त्या नियमांचं काय करतात, आचरण आपल्या जीवनामध्ये करतात.
आणि ते इतरांना सांगतात. तर म्हणले की हे जी मूर्ती आहे, ह्या मूर्तीचं म्हणून जे तुमच्या कोशामध्ये एवढं धन नाही आहे की याचं मूल्य करू शकेल. तर ह्या प्रकारचे जे लोक आहेत, म्हणून जे आपण कथा प्रवचन वगैरे ऐकतो ते आपण हळूहळू हळूहळू काय करायला पाहिजे, थोडं थोडं आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्येकानं आचरण करायला पाहिजे आणि प्रत्येकाला आपण सांगायला पाहिजे. तर उग्रश्रवाजी जे महाराज आहे, जे या ठिकाणी शौनकादी ऋषींना महाभारताची कथा सांगत आहे, हे कोणत्या प्रकारचे महात्मा आहेत? हे पहिल्या प्रकारचे नाहीत, दुसऱ्या प्रकारचे नाहीत, हे तिसऱ्या कोटीतले महात्मा आहेत, जे स्वतः आचरण पण करत आहेत आणि इतरांना पण ते सांगत आहेत. तर म्हणले की सर्व ऋषी जे त्या ठिकाणी आहेत ते म्हणाले उग्रश्रवाजी महाराजांना की हे महाराज, हे उग्रश्रवाजी, कृपा करून आम्हाला काय करा, संपूर्ण महाभारत जे तुम्ही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे वैशंपायन यांच्या मुखामधून श्रवण केलं ते आम्हाला काय करा, तुम्ही सांगा अगदी डिटेल्स मध्ये. आज आम्ही आमचा जो वेळ आहे हा केवळ भगवंताची तुमच्या मुखामधून कथा ऐकण्यासाठी बसलो आहे. आणि महाराज, शौनकादी ऋषी उग्रश्रवा महाराज कथा सांगत आहेत, महाभारताची भगवत कथा, आणि कोणी दुसरं काही काम करत नाहीत, केवळ कथा. आता कथाच ऐकायची आहे की नाही? दिवसभर आहे की आपल्या घरातल्या कथा, त्या दिवसभर घरातल्या कथा थोड्या बाजूला ठेवायच्या, 1 तास सव्वा तास आपण थोडं आजपासून काय करा, दुसरं कुठलंही काम करू नका, हे सर्व ऋषी मुनींच्या सारखं आपण केवळ कथा ऐका, कथा श्रवण करा. तर म्हणाले की आम्हाला हे महाराज, आम्हाला संपूर्ण महाभारताची कथा तुमच्या मुखामधून ऐकायची तीव्र इच्छा आहे, कारण आपण जे आहात हे अपाप विद्या आहात, आपण पाप रहित आहात, आणि भागवतची जी कथा आहे, महाभारताची जी कथा आहे, ही भयाचा नाश करणारी आहे, पापाचा नाश करणारी आहे. तेव्हा हे महाराज, तुम्ही जशी कथा ऐकली तशीच कथा काय करा, आम्हाला सुद्धा आपण सांगा. तर आता उग्रश्रवाजी पुन्हा काय करत आहेत, भगवान हरींचं चिंतन करत आहेत, स्मरण करत आहेत, नारायणांना प्रणाम केला आहे त्यांनी, व्यासजींना प्रणाम केला आहे, कारण त्यांच्या कृपेनंच त्यांनी काय करत आहेत, कथा सांगत आहे, आणि महाभारत सांगायला त्यांनी सुरुवात केली. आता बघा, महाभारत हा जो ग्रंथ आहे हा व्यासजींनी कोणत्या उद्देशाने लिहिला? महाभारत हा ग्रंथ व्यासजींनी एक प्रकारे सनातन धर्माच्या रक्षणासाठी काय केलेला आहे, प्रकट केला आहे, किंवा त्याची रचना केली आहे. म्हणून म्हणले बघा की म्हणले, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती, या धर्तीवरती महाभारत ग्रंथ आहे किंवा महाभारताची कथा सुरू आहे, तोपर्यंत या भारतीय संस्कृतीचं कोणी या संसारामध्ये काही बिघडवू शकणार नाही. आपण एक लक्षात घ्या, आजपर्यंत आपल्या भारत देशावरती आपल्या संस्कृतीचा विनाश करण्यासाठी किती मोठमोठी आक्रमणं झाली, पण आपल्या संस्कृतीला ते धक्का लावू शकले नाही. कारण आज पृथ्वीच्या पाठीवरती इतक्या काही संस्कृती होत्या, रोम आदी, या ऑलमोस्ट संपुष्टात आलेल्या आहेत, संपलेल्या आहेत, पण आपली भारतीय संस्कृती इतकी महान आहे, सनातन धर्म आपला इतका महान आहे.